नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला विज्ञानचा दुसरा लेसन पाहायचा आहे. सेमीवाल्यांचा दुसरा लेसन, सेमी इंग्लिश. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे वनस्पती रचना आणि कार्य. बघा, वनस्पतीचं रचना कशा असतात, त्यांची कार्य कशा पद्धतीनं होतात, त्यांचा जीवनक्रम साधारणतः कसा असतो. जसं आपण सजीवांमध्ये प्राण्यांची पाहतो, प्राण्यांच्या वेगवेगळ्या संस्था पाहतो. एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत आहेत, कोणती संस्था कसं कार्य करते, अन्न कुठून मिळतं, रक्त कसं तयार होतं, तशाच पद्धतीनं या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचं सुद्धा आपल्याला स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे रचना आणि कार्य पाहायचं आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेस, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्याला प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन हा लेसन पाहायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला लाईटचा रिकॉलमध्ये नेहमीच काही प्रश्न विचारलेले असतात, तुमचं पूर्वज्ञान जे आहे ते चेक करण्यासाठी. म्हणजे असे लेसन शिकत असताना थोडंसं पूर्वकल्पना आणि पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे. त्यामुळं असे काही प्रश्न विचारलेले असतात, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात, ते आपण पाहिले पाहिजेत, सोडवले पाहिजेत. वहीमध्ये रितसर ते सोडवण्याचं जे काम आहे ते आपलं काम आहे, ते आपण केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी अशा सदरांच्याकडे दुर्लक्ष करतात. फक्त शिक्षकच बडबडतात शिकवताना, शिक्षक त्याची उत्तरं सांगतात, आपणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचं आपलं बिहेवियर असतं. पण विद्यार्थ्यांनी ते लिहिले पाहिजेत, सोडवले पाहिजेत, ते विद्यार्थ्यांसाठीचं सदर आहे. बघा, लाईटचं रिकॉल म्हटले म्हणजे थोडे आठवा. 2 प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये. पहिला प्रश्न आहे, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. म्हणजे परिसरामध्ये विविध वनस्पती असतात आणि त्या विविध वनस्पती आपल्याला कशामुळे ओळखू येतात, असा प्रश्न विचारलेला आहे. सांगाल का कुणी कशामुळे ओळखू येतात? सांगा बघू. वनस्पतींच्या अवयवामुळे, जसं की पान, फूल, खोड, फळ आहे की नाही. म्हणजे मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फळ आहे, या गुणधर्माचा जर आपण अभ्यास केला, किंवा हे पान जरी दिसलं तरी आपण ओळखू शकतो हे आंब्याचं आहे, हे पेरूचं आहे, हे चिक्कूचं आहे, हे फणसाचं आहे. म्हणजे या अवयवावरून त्यांची ओळख होते. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. मग वनस्पतीची वेगवेगळी मुळावरून जर, वेगवेगळ्या अवयवावरून जर त्यांचा ओळख होत असेल तर कोणकोणते पार्ट असतात, मग अवयव कोणकोणते असतात, असा प्रश्न विचारलेला. तर वनस्पतीमध्ये एक मूळ असतं, नंतर खोड असतं, पान असतं, फूल असतं, फळ असतं. समजलं? म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ असे वेगवेगळे अवयव वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात, असा प्रश्न पडला तरी आपणाला सांगता आला पाहिजे की नाही. काय म्हणतात रे इंग्रजीमध्ये, त्याला सांगा बघू, कुणाला येतं आहे का? त्याला म्हणतात रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रूट्स. म्हणलं अशी वेगवेगळी नावं या अवयवांची आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, द रूट स्टेम लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट etc of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये तुम्ही जर पाहिलं, वेगवेगळ्या वनस्पतीची मुळं जी असतात ती वेगवेगळी असतात. म्हणजे रूट्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स, स्टेम्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स, लीव्ज आर डिफरंट इन डिफरंट प्लांट, फ्रूट्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स, फ्लावर्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स. म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ या वेगवेगळ्या, हे जे वेगवेगळे अवयव आहेत वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळे असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे या विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखत असतो, बरं का. हे पक्का लक्षात ठेवायचं. लेट अस नाऊ acquaint ourselves with these plants organ in greater detail. मग आपण काय करूया, वनस्पतींच्या या अवयवांची आता सविस्तर माहिती मिळूया. आता सविस्तर माहिती एक एकाची आपल्याला घ्यायची आहे.
पहिला जो आहे तो रूट आहे. रूट म्हणजे मराठीमध्ये मूळ म्हणतात त्याला. काय म्हणतात? मूळ. बघा, कीप अ मॉइश्चर्ड बॉल ऑफ क्रम्प्ड पेपर इन द कोनिकल फ्लास्क. म्हणजे काचेच्या चंचुपात्रामध्ये वर्तमानपत्राचा गुंडाळलेलं वर्तमानपत्र म्हणजे बोळा केलेला घ्या. आता ते कसं पाहिजे? मॉइश्चर्ड म्हटलेलं आहे. पाणी शिपडायचं, बोळा ओलसर करायचं. प्लेस सम सोक्ड मोथ बीन्स ग्राम्स सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द प्रॉपर अँड द ग्लास वॉल. म्हणजे काच आणि कागद आहे ना, याच्यामध्ये भिजलेला हरभरा किंवा मटकीचं दाणं ठेवायचं. मग काय करायचं आहे? 2-3 दिवसानं ते पाहायचं. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन सीड्स इन 2 or 3 days. मग ते दाणं ठेवलेले जे आहेत, ओलसर दाणे त्या पेपरच्या बोळ्यावरती ठेवलेले आहेत एका चंचुपात्रामध्ये, ते 3 दिवसांनी उघडायचे. 2-3 दिवसांनी ते उघडून पाहायचं, निरीक्षण करायचं. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड द रॅडिकल अँड द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉईल इज कॉल्ड द प्लुमुल म्हणजे त्याला अंकुर असं म्हणतात. अंकुर. बघा, 2-3 दिवसानं त्या बियाचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की एक प्लमुल म्हणजे वरच्या दिशेनं वाढलेला एक तुम्हाला कोंब दिसेल आणि एक खालच्या दिशेनं वाढलेला दिसेल. खालच्या दिशेनं जो वाढला ना त्याला रॅडिकल असं म्हणतात. रॅडिकल म्हणजे मराठीत म्हणायचं आदिमूळ. आणि प्लुमूल म्हणजे अंकुर, त्याला अंकुर म्हणायचं. तो वरच्या दिशेनं वाढत असतो. चित्रामध्ये सुद्धा 2.1 मध्ये ही जी आकृती आहे फॉर्मेशन ऑफ रूट म्हटलेलं आहे. मग खालच्या दिशेनं रूट वाढलं, वरच्या दिशेनं अंकुर वाढला. अशा पद्धतीनं त्या उगवलेल्या बियाची 2-3 दिवसानंतर ही अवस्था असते. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टेपर्स टू द पॉइंटेड एंड. म्हणजे काय असतं माहिती आहे? म्हणजे आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीच्या खाली होत जाते आणि मुळांच्या जमिनीलगतचा जो भाग असतो जाडसर असतो, पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवाला मूळ असं म्हणतात. समजलं? धिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. म्हणजे जमिनीखाली वनस्पतीचा जो मूळ वाढत जातो, म्हणजे जो भाग वाढत जातो असं म्हणा, आणि तो वनस्पतींना आधार देतो, त्याला रूट असं म्हणतात. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्युसेस सेकंडली रूट्स. म्हणजे हे जे रूट्स असतात ना, वनस्पतीची जी मुळं असतात ना, जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना ना सेकंडरी रूट्स म्हणजे उपमुळं म्हणायचं. हे शब्द लक्षात ठेवायचे. काही वनस्पती असे असतात की त्यांच्या मुळांना उपमुळं फुटतात. समजलं? दॅट ग्रोज ऑब्लिक्वेंटली अँड स्प्रेड फॉर द वाईड इन द सॉईल. ही जी मुळं असतात ना, जमिनीलगत ती वाढत असतात, म्हणजे तिरपी अशी वाढत असतात. याच्यामध्ये आकृतीमध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा. सेकंडरी रूट जे असतं ना ते सरळ खाली वाढत नाही, असं तिरकं वाढतं. बघितले? प्रायमरी रूट जे आहे ना, त्या प्रायमरी रूटला ते फुटतं आणि तिरकं वाढत जातं. कळतं आहे तुम्हाला? म्हणजे जमिनीखाली काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळं फुटतात आणि ती अशी तिरपी वाढत जातात. त्यासाठी कोणता शब्द वापरला आहे माहिती आहे तुम्हाला? ऑब्लिक्वेंटली. ग्रोज ऑब्लिक्वेंटली. ऑब्लिक्वेंटली म्हणजे काय रे? ऑब्लिक्युली म्हणजे तिरपी. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्युसेस सेकंडरी रूट्स दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फार म्हणजे दूरवर जातात ते, अँड वाईड इन द सॉईल म्हणजे खूप पसरलेली असतात. जमिनीमध्ये काही वनस्पतीची मुळं असतात, त्या मुळांना उपमुळं फुटतात, ती तिरपी वाढत असतात, जमिनीत दूरवर पसरलेले असतात. मुळांचं काम काय आहे रे? झाडांना आधार देणं. रूट सपोर्ट द प्लांट. रूट काय करत असतात? मुळं झाडाला आधार देतात. अशा प्रकारची जी मुळं असतात, धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. टॅपरूट म्हणजे सोटमूळ मराठीत म्हणायचं त्याला. अशा पद्धतीचं मुळं जे असतात, म्हणजे एक मुख्य मूळ असतं, ते जमिनीत खाली वाढत जातं आणि त्याला उपमुळं फुटतात आणि ती तिरपी वाढत जातात वनस्पतींना आधार देण्यासाठी, त्यांना म्हणायचं टॅपरूट.
Roots bear hair-like processes near the root tips. These are root hairs. म्हणजे मुळांचं जे टोक असतं ना, त्या मुळांच्या टोकाच्या भागावर केसासारखे काही धागे आलेले असतात. त्यांना मूल रोम असं म्हणतात. रूट हेअर काय म्हणायचं त्यांना? रूट हेअर. मराठीत म्हणतात मूळ रोम. मुळावर आलेले हे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात. द रूट टिप इज डेलिकेट. This is the region of the growth of root. The tip is covered by cap-like structure called root cap. बघा, मुळाच्या टोकाचा भाग असतो ना, तो अत्यंत नाजूक असतो. डेलिकेट म्हणजे नाजूक. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो आणि मुळांची जी वाढ आहे ना, त्याच भागामध्ये होत असते. नाजूक असा टिप पॉईंट असतो, तो अतिशय पुढचा भाग असतो. त्याला इजा होऊ नये ना, म्हणून त्यावरती टोपीच्या आकाराचं एक स्ट्रक्चर असतं. कॅप लाईक स्ट्रक्चर म्हणतात त्याला. धिस टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. त्याला मूल टोपी असं म्हणून संबोधण्यात येतं. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप्स फ्रॉम इंजुरीज. आणि रूट टिप जे असतात म्हणजे मुळाचा जो शेंडा असतो तो वाढत असताना त्याला इजा होऊ नये म्हणून त्याचं संरक्षण करण्याचं काम या रूट कॅप्स करत असतात. आकृती 2.2 सर्व भाग दिलेले आहेत बघा. सेकंडरी रूट दिलेला आहे, प्रायमरी रूट दिले, सेकंडरी रूट दिले, रोम हेअर्स, नंतर रूट टीप दिले आणि रूट कॅप. त्याच्यावर एक कॅप असते रूट टीपवरती. ती संरक्षण करत असते वाढत असताना इजा होऊ नये म्हणून. पुढे बघा दुसरा काय म्हटलेला आहे. हा एक प्रकार झाला. दुसरी कृती करायला सांगितलेलं आहे. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. म्हणजे काचेच्या भरणीत पाणी घ्यायचं आणि त्याच्या तोंडावर एक काय ठेवायला सांगितलं आहे. प्लेस अँड ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट आउट टुवर्ड्स द वॉटर. म्हणजे एक काचेची भरणी घ्यायची, ती 1/3 पाण्यानं भरायची. नंतर त्याच्या तोंडावरती, त्या भरणीच्या तोंडावर एक कांदा, त्याची मुळं पाण्याच्या दिशेनं राहतील आणि टोक जे आहे ते वरच्या दिशेनं राहील असं ठेवायचं. 8 दिवस वाढणाऱ्या मुळांचं निरीक्षण करायचं. 8 दिवसात तुम्हाला त्या कांद्याला मुळे आलेली दिसतील. प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट द रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. 8 दिवसानंतर त्या मुळांची झालेली वाढ पाहायची. आकृती 2.3 दाखवल्याप्रमाणे तो कांदा ठेवायचा. 8 दिवसानंतरची जी अवस्था असेल ती भरणीतल्या दुसऱ्या म्हणजे आकृतीतला दुसऱ्या जो फिगर आहे तशी असेल. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट. बघा, त्या कांद्याला त्या भरणीमध्ये धाग्यासारखी अशी खाली मुळं आलेली तुम्हाला दिसतील. त्याला फायबरस रूट असं म्हणतात. त्यांना सेकंडरी रूट नसतात किंवा त्यावरती मूळ केश नसतात, मूळ टिप्स नसतात. दस देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट. म्हणजे एकूण मुळाचं जर तुम्ही प्रकार पाहिले तर मुळाचे 2 प्रकार असतात. एक असतं सोटमूळ, टॅपरूट अँड फायबरस रूट. टॅपरूट म्हणजे सोटमूळ आणि फायबरस रूट म्हणजे तंतुमूळ. म्हणजे मुळाचे तंतुमूळ आणि सोटमूळ असे 2 प्रकार असतात. समजलं. डायकॉटिलडोनस प्लांट्स हॅव टॅपरूट्स विथ वाईल मोनोकॉटिलडॉन्स प्लांट्स हॅव फायबरस रूट. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे द्विदल वनस्पती जे असतात ना, ज्यांच्या बियाच्या 2 डाळी होतात त्यांचं सोटमूळ असतं. आणि एकदल मोनोकॉटिलडॉन आणि डायकॉटिलडॉन असे 2 शब्द आहेत. तर मोनोकॉटिलडॉन असतं म्हणजे एकदल वनस्पती, त्यांचं जे मूळ असतं ना ते तंतुमय असतं. कांदा हा एकदल वनस्पतीमध्ये येतो, त्याचं मूळ जे आहे ते तंतुमय आहे. बाकीचे हरभरा, मटकी, तूर हे टॅपरूटमध्ये येतात. हे द्विदल आहेत ना सारे. कळतं आहे तुम्हाला. वन्स द प्लांट ग्रो 15 to 20 cm height, uproot them carefully while the soil is moist and put them gently in the large conical flask containing water. The soil will get washed up without any harm to the roots. Observe the roots carefully to see which plants have taproot and observe one have fibrous root. बघा, तिसरी एक कृती तुम्हाला करायला सांगितलेली आहे.
शो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सॉर्गम म्हणजे ज्वार, मेज म्हणजे कॉर्न, पी कॉरिएंडर, ETC. म्हणजे एका कुंडीमध्ये वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धन याचं दाणं पेरायचं आहे. एक कुंडी घ्यायची आणि त्या कुंडीमध्ये ते दाणे टाकायचे. इन ॲन अर्थन पॉट म्हणजे एक कुंडी, मातीचं भांडं. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days आणि मग त्याला जवळजवळ 8 दिवस जपायचं आहे. म्हणजे 8 दिवस त्याची काळजी घ्या असं म्हणा. कल्टिवेट म्हणजे काळजी घेणे, मशागत करणे. कल्टिवेट द प्लांट्स फॉर 8 days. वन्स द प्लांट ग्रो 15 to 20 सेंटीमीटर हाय. म्हणजे एकदा ते लावलेलं रोप जे आहे ते 8 दिवस सांभाळल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटर हाईट वाढेल. अपरूट स्टेम. केअरफुली ऑइल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम. मग काय करायचं, ती जमीन भिजलेली असताना, ती रोपं आहेत ना उंचीनं 20 सेंटीमीटरपर्यंत वाढतील 8 दिवसामध्ये, ती भिजलेली असताना हळूच उपडायची आणि शंकुपात्रामध्ये ठेवून द्यायची, जेणेकरून मुळांना इजा न होता त्या मुळावरील माती निघून जाईल. अशा पद्धतीनं पाण्यात ठेवायचे. अपरूट देम केअरफुली ऑइल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन द लार्ज कोनिकल फ्लास्क. म्हणजे शंकुपात्रामध्ये, मोठ्या शंकुपात्रामध्ये ते ठेवून द्यायचं. कंटेनिंग वॉटरनं भरलेलं असला पाहिजे. द सॉईल विल गेट वॉश्ड अप विदाउट एनी हार्म टू द रूट. अशा पद्धतीनं त्यांच्या मुळावरची जी माती आहे ना ती निघून जाईल, कोणत्याही प्रकारची इजा न होता पाण्यात ठेवल्यामुळे. ऑब्झर्व द रूट केअरफुली टू सी विच प्लांट हॅव टॅप रूट अँड विच वन्स हॅव फायबरस रूट. आणि मग कोणत्या वनस्पतीची मुळं सोटमूळ आहेत आणि कोणत्या वनस्पतीची मुळं तंतुमय मुळं आहेत हे तुम्ही ऑब्झर्वेशन करा. बघा, मका असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, जमिनीत वाढणारी यांची जी मुळं आहेत, मक्याची, ऊसाची आणि ज्वारीची, ही जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळं, अशी 2 प्रकारची मुळं असणाऱ्या या वनस्पती आहेत. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, सॉर्गम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट. म्हणजे मका, ऊस आणि ज्वारी यांना 2 प्रकारची मुळं असतात. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअर ॲज सम ग्रोज फ्रॉम द स्टेम जस्ट अबो द सॉईल. बघा, काही मुळं जे असतात ना ती जमिनीच्या खाली वाढलेले असतात त्यांना आधार देण्यासाठी. पण काही मुळं ऊसाच्या, ज्वारीच्या आणि मक्याच्या तटावरती त्यांचं जे पेरं असतं ना, खोड असतं, त्यावरती वाढलेले असतात. द लॅटर आर कॉल्ड ॲडव्हान्टेजेस रूट. ॲडव्हान्टेजेस रूट म्हणजे आगंतुक मुळं म्हणायचं. दुसऱ्या प्रकारची मुळं आहेत त्यांना आगंतुक मुळं म्हणतात. पहिला जो प्रकार असतो तो तंतुमय किंवा सोटमूळ असेल जमिनीतला, आणि दुसऱ्या प्रकारचा जो खोडावर वाढणार आहे त्याला ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हणतात. बिसाइड द नॅचरल फंक्शन लाईक absorption of water and minerals, anchoring the supporting the plant, roots perform some other functioning too. Root shows some modifications to perform these additional functions. Some example of such modified roots are aerial roots, नंतर stilt roots, runner roots, breathing roots. अशा वेगवेगळ्या प्रकारची ही बघा, एक प्रयोग दिलेला आहे, तो केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मका, ऊस, ज्वारी आणि यांना जमिनीत वाढणारी मुळे आणि जमिनीच्या वरील मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात असं आपण पाहिलेलं आहे. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिज आणि क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांनी करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळं असं म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळं, आधार मुळं, धावती मुळं, रनिंग रूट्ससुद्धा असतात. नंतर एरियल रूट्स असतात, सपोर्टिव्ह रूट्स असतात. रूट्सचे अनेक प्रकार आहेत, आहे की नाही. मॉडिफिकेशन ज्या रूट्समध्ये होतं त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आली. मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स, स्टिल्ट रूट्स, रनर रूट्स, ब्रीथिंग रूट्स. म्हणजे आधार मुळं आहेत, हवाई मुळं आहेत, धावती मुळं आहेत, श्वसन मुळं आहे, या सर्व मुळांच्या प्रकाराचा समावेश होतो.
चौथा एक प्रयोग आपल्याला करायला सांगितलेला आहे. टेक सम वॉटर इन स्मॉल ग्लास जार. म्हणजे काचेची भरणी घ्या. काचेच्या भरणीमध्ये, ग्लास जार म्हणजे काचेची भरणी, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या. टेक सम वॉटर, काही पाणी घ्या. पुट प्लांटलेट इन इट इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर डीप्ड इन द वॉटर. मग काय करायचं, ते एक रोपटं ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं रोपटं ठेवायचे की रोपटेची मुळं पाण्यात बुडतील अशी ठेवायची आहेत. आता पाण्यात डीप्ड म्हणजे डीप्ड इन द वॉटर म्हणजे पाण्यात बुडतील अशा पद्धतीनं. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार अँड ॲड 5 ml ऑफ सॉईल टू द वॉटर. मग काय करायचं, पाण्याच्या पातळीला खून करून घ्यायची. आता त्यावर 5 मिली तेल टाकायचं. काय टाकायचं, 5 ml ऑफ ऑइल इन द वॉटर. पाण्यामध्ये 5 ml तेल टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी पाण्याची पातळीची नोंद करायची. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. म्हणजे दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची काय करायची, पाण्याची पातळी चेक करायची. डिस्कस युअर ऑब्झर्वेशन्स इन द क्लास. आणि मग क्लासमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन डिस्कस करायला सांगितलेलं आहे. काय दिसतं तुम्हाला, त्या पाण्याची पातळी तुम्हाला कमी झालेली दिसेल. दुसऱ्या जारमध्ये आकृती 2.5 जर तुम्ही बघितलीत तर 2.5मध्ये तुम्हाला ही जी मुळं आहेत त्या मुळाने ते पाणी शोषून घेतलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, आणि ते शोषून घेऊन वनस्पतीला पुरवलेलं आहे. त्यामुळं भरणीतलं पाणी कमी झालेलं तुम्हाला दिसेल. पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे जरा डोकं चालवा. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ प्लांट्स लाईक टर्माइट्स, बनियन अँड मँगो हॅड फायबरस रूट. म्हणजे चिंच, आंबा या वनस्पतीची जर मुळं तंतुमय असती तर काय झालं असतं रे, सांगता येईल का तुम्हाला, सांगा बघू. असे जे वनस्पती आहेत, चिंच आहे, आंबा आहे, वड आहे, यांची मुळं जर तंतुमय मुळं असते तर काय झालं असतं रे, तर ती मोठी झाडं लगेच उन्मळून पडली असती. कारण ती झाडं मोठी असतात, या तंतुमय मुळावरती त्यांना त्यांचा बोजा पेलता आला नसता. समजलं. नंतर व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंज्युअर्ड. मुळाच्या टोकाला जर इजा झाली तर काय होईल रे, त्याच्या मुळांच्या वाढीवर परिणाम होईल. कारण मुळांचं जे टोक असतं ना ते वाढणारं असतं, वाढ तिथं होत असते, आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी ती कॅप असते. जर टोकाला जर इजा झाली, कॅपच नसली, निघून गेली, तर तिची वाढ व्यवस्थित होणार नाही. विच टाईप ऑफ रूट डू द फेन्युग्रीक, स्पिनॅच अँड ओनियन प्लांट्स हॅव. म्हणजे आता बघा, फेन्युग्रीक म्हणजे मेथी, नंतर स्पिनॅच म्हणजे पालक, मेथी, पालक आणि ओनियन म्हणजे कांदा. मेथी, पालक आणि कांदा या वनस्पतीची मुळं कोणत्या प्रकारची आहेत, समजलं. बघितलेत कधी. मेथीची ही सोटमूळ प्रकारची आहे, स्पिनॅचची सुद्धा सोटमूळ आहे, आणि ओनियनची मात्र ही तंतुमय मुळं आहेत. समजलं. तंतुमय मुळांना, सोटमुळांना काय म्हणतात हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे बरं का. सोटमूळ जे आहे त्या सोटमुळाला टॅपरूट असं म्हणतात, आणि तंतुमय मूळ जे आहे त्याला फायबरस रूट असं म्हणून ओळखलं जातं. डू यू नो मध्ये काय दिले बघा, रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रँचेस ऑफ बनियन ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉईल. तुम्ही वडाचं झाड पाहिलं, वडाच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात ना त्या फांद्यालाच मुळं फुटतात आणि ती लोंबकळत असतात बघा, त्याला आपण पारंबे असं म्हणतो. दिस रूट्स आर कॉल्ड प्रॉपरूट्स. त्यांना प्रारंभे असं म्हणून ओळखलं जातं. वडाच्या खोडावर फुटलेली मुळं जी असतात ती जमिनीच्या दिशेनं वाढायला लागतात, त्यांना पारंब्या असं म्हणतात. या ज्या पारंब्या आहेत ना, त्या पारंब्याचा कोणता उपयोग होतो तुम्हाला माहिती आहे. These roots are called prop roots. What could be the use of these roots, prop roots? In the beginning, the banyan trees have very few prop roots, but later on, their number increases too much that it appears like a small forest.
म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये थोड्याच पारंब्या असतात त्या वडाच्या झाडाच्या फांद्यांना. जसजसा वेळ जाईल ना, कालांतरानं काय होतं, या पारंब्याची संख्या वाढून त्याचं जंगलच तयार होतं. तुम्ही जर एखादं मोठं वडाचं झाड पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, पहिल्यांदा थोड्या थोड्या या पारंब्या फुटत असतात, म्हणजे त्याला प्रॉप रूट्स असं म्हणतात. ही प्रॉप रूट्स असतात ती थोड्या प्रमाणात असतात. नंतर नंतर ती वाढत जातात आणि तिथं जंगलच तयार होतं. त्या बनियन ट्रीला व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स असतात, पण ती वाढत गेल्यानंतर त्याचं एक स्मॉल फॉरेस्ट होतं. असं असं दृश्य तुम्ही पाहिलं असेल, चित्रातही दिलेलं आहे बघा. इन कोलकाता एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. कोलकात्यामध्ये इन कोलकाता अ 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. म्हणजे कलकत्त्यामध्ये इंडियन बॉटॅनिकल गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचं झाड आहे. म्हणजे प्रचंड मोठं असणार, खूप मोठ्या परिसरामध्ये ते पसरलेलं आहे. या झाडाला जर तुम्ही पाहिलं, इट्स सपोर्टेड बाय थाउजंड ऑफ प्रॉप रूट्स. या झाडाला जर तुम्ही पाहिलं तर हजारो पारंब्या त्याला सपोर्ट करत असतात. आता असे अनेक वृक्ष आपल्या एरियामध्ये सुद्धा असतात, फार जुने मोठे. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड? तुमच्या अवतीभोवती तुमच्या परिसरामध्ये असं एखादं झाड आहे का पहा. फाइंड आउटमध्ये काय दिले? फाइंड आउट म्हणजे माहिती मिळवा. Why are the underground part of plants like radish, carrot, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Which part of the plants are they? मुळा, गाजर, बीट यांचं जमिनीखालील भाग माहीत आहे तुम्हाला. मुळा कसा असतो, गाजर कसं असतं, बीट कसं असतं. ते मांसल असतं आणि फुगीर असतं. का असतं रे मांसल आणि फुगीर? कारण अन्न साठवून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये असते. बरंचसं अन्न त्यामध्ये साठवून ठेवलेलं असतं. ते वनस्पतीचे कोणते अवयव आहेत रे? ते वनस्पतीची मुळं आहेत, मुळं, रूट्स आहेत. नंतर टेक्नो सपोर्ट म्हटलेलं आहे, म्हणजे जोड तंत्रज्ञानाची. कलेक्ट इमेज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स वाया ईमेल. म्हणजे विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्र, फोटो जे आहेत ते तुम्ही ईमेल मधून ओळखा, मिळवा आणि ते तुमच्या मित्रांना सेंड करा. असा एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीनं ही रूटचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे रूटमध्ये आदिमूळ आपण पाहिलं, अंकुर पाहिला, सोटमूळ पाहिलं, मूलरोम पाहिलं, मूल कॅप पाहिले आहे की नाही. तंतुमय मुळं, सोटमुळं, आगंतुक मुळं, श्वसन मुळं, रूपांतरित मुळं, मुळांचे अनेक प्रकार आणि अनेक कार्य पाहिली. मुळांची जर कार्य पाहिजे असेल, हवाई मुळं जी आहेत ना ती वातावरणातील बाष्प शोषण करत असतात. आधार मुळं आहेत ती जमिनीमध्ये झाडाला आधार देतात. धावती मुळं आहे ते प्रजनन घडवून आणत असतात. आणि श्वसन मुळं आहे ती श्वसन करत असतात. असे वेगवेगळे कार्यसुद्धा मुळांच्याकडून केली जातात. जसे मुळांचे वेगवेगळे प्रकार आहेत तसे त्यांची कार्यसुद्धा वेगवेगळे आहेत. तिथं काय आपल्याला कार्य फारसे अभ्यासाला दिली नाहीत. आता दुसरा भाग अभ्यासाचा आहे आपल्याला, तो आहे स्टेम. कोणता आहे? स्टेम. स्टेम म्हणजे काय रे? स्टेम म्हणजे खोड. आकृती 2.6मध्ये खोड आणि खोडाचे काही भाग दिलेले, पार्ट ऑफ स्टेम असं म्हटलेलं आहे. त्या आकृतीचं निरीक्षण करून घ्या. एक खोड आहे, त्याच्या बाजूला एक पान हे आलेलं आपल्याला दिसतं. पानाचा देठ आहे आणि त्या पानाच्या आणि त्या बुंद्याच्या मध्ये एक बड आलेला आपल्याला दिसतो. त्याला कोंब असं म्हणतात मराठीत. वरती बड आहे, ग्रोईंग एंड आहे, ग्रोईंग टिप म्हणतात त्याला. नोड्स आहेत, इंटर नोड्स आहेत, पेरा आणि कांड म्हणायचं त्याला मराठीत. बघा आता आपण प्रत्यक्ष पाहूया, आहे की नाही. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द plumule of the surrounding seeds. बघा स्प्राउटिंग स्पीड जे आहे, म्हणजे स्प्राउटिंग सीड जे आहे खाली रुजणाऱ्या बिया म्हणतात त्याला. स्प्राउटिंग सीड म्हणजे रुजणाऱ्या बिया. या रुजणाऱ्या बिया जे आहेत ना त्या जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ झालेली असते. खोडाची वाढ नेहमी जमिनीच्या वर होत असते. प्लुमूल म्हणजे अंकुर म्हणतात त्याला. आता प्लमूल जे आहे त्याला अंकुर म्हणत असतील तर त्या अंकुराचं रूपांतरच खोडात होतं ना, समजलं. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल म्हणजे जमिनीच्या वरती हे वाढत जातं. ॲट द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. म्हणजे अंकुर जसं वाढत जातो ना तशी खोडाची लांबीसुद्धा वाढते.
खोडसुद्धा वाढत जातं. देर आर नोड्स ऑन द स्टेम. तुम्ही पाहिले त्या स्टेमवरती ना नोड्स असतात. नोड्स म्हणजे पेरे. पेरे म्हणजे दोन कांड्यानं जोडणारं एक जोड भाग असतो, त्याला पेरं असं म्हणतात. आकृतीत दाखवलेलं आहे बघा. आकृतीत ज्याला नोड्स म्हटलेलं आहे ना, दोन नोड्स जोडलेले असतात बघा. दोन कांडी जोडणारा जो भाग असतो त्याला नोड्स म्हणायचं. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्ज कम्स आउट ऑफ द नोड्स. ही पानं जी येतात ना, तिथे नोड्समध्येच एक डोळा किंवा कोंब असतो, अंकुर असतो. तो अंकुर फुटून पानं तयार होतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. आणि त्या स्टेमचं दोन नोडमधील अंतर जे असतं त्याला इंटरनोड म्हणजे कांड असं म्हणायचं मराठीत. इंटरनोड म्हणजे कांड आणि नोड म्हणजे पेर, हे लक्षात ठेवायचं. द टीप ऑफ द एपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. बघा, वरचा जो खोडाच्या दोन पेरामधील कांड झालं. आता खोडाच्या अग्रभाग जो असतो म्हणजे वरचा जो भाग आहे त्याला बड असं म्हणतात. बड म्हणजे मराठीत त्याला मुकुल म्हणायचं. काय म्हणायचं? मुकुल. तिथेच खरी वाढ होत असते. द टीप or the apical end of the stem is called a bud. Observe a branch of any plant and identify its different part as per the diagram. डायग्रॅममध्ये दिलेले भाग. एक फांदी कुठल्याही झाडाची जाता जाता कुठेही रस्त्यावर तुम्हाला मिळेल. ती रस्त्यावर मिळणारी ती फांदी घ्या आणि त्या फांदीला हे वेगवेगळे आकृतीत दाखवलेले पार्ट जे आहे ते प्रत्यक्ष कुठे मिळतात ते पहा. म्हणजे प्रत्यक्ष पाहायला मिळतात का? पार्ट्स ऑफ स्टेम नावाची जी आकृती आहे म्हणजे त्याचा बड कुठे आहे, ग्रोईंग एंड कुठे आहे, तो वरचा जो एंड आहे त्याला ग्रोईंग एंड, नंतर नोड्स कुठे आहेत, इंटर नोड्स कुठे आहेत. नंतर एक चार्ट दिलेला आहे बघा तुम्हाला, तो तुम्हीच भरायचा आहे बरं का. कंप्लीट द चार्ट, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स टू. म्हणजे आकृती पूर्ण करा. परिसरातील इतर वनस्पतीच्याही खोडाची माहिती मिळवा म्हटलेलं आहे. म्हणजे वनस्पतीचं खोड, कोणत्या वनस्पतीचं खोड घेतलं त्याचं नाव लिहायचं. पहिला शुगर केन आहे आणि फेनुग्रीक म्हणजे मेथी आहे. नंतर त्याचं पेऱ्याची जाडी. आता ते तुम्ही जो ऊस घ्याल त्याची जाडी मोजायची आहे, समजलं. नंतर कांड जे आहे त्याची लांबी मोजायची आहे. लांबी आणि जाडी, पेरं कुठे आहे आणि कांड कुठे आहे बघायचं. नोड आणि इंटरनोड आणि त्याची जाडी मोजायची. नंतर कोरिएंडर घ्या, कोथिंबीर घ्या. कोथिंबीर तर तुमच्या घरामध्ये असते. मेथीसुद्धा तुमच्या घरामध्ये येते. आता ऊस प्रत्येक वेळेला असतोच असं नाही, पण मेथी आणि कोरिएंडर येते. ऊसाच्या जागी दुसरी एखादी भाजी घ्या, पालक येतो, अजून काही काही येतं तुमच्या घरामध्ये, कांदा येईल, बरेच गोष्टी येत असतात भाजीच्या स्वरूपात. राजीगरा येतो, लाल माठ येतो, त्यालासुद्धा कांड, पेरं, बड सर्व असतं. ते तुम्ही मोजा आणि तिथं लिहा. आता मी सांगून त्याचा काही उपयोग नाही, कारण ऊससुद्धा काय प्रत्येक ऊस सारखाच नसतो, वेगवेगळा असतो. तुम्ही घेतलेला ऊस वेगळा असणार, मी घेतलेला वेगळा असणार. मेथीचं सुद्धा तसंच आहे. त्याचं खोड काय मी घेईल आणि मी सांगेल तेच भरेल असं नाही. त्यामुळे ते तुम्ही करा. ओके. अशा पद्धतीनं हे खोड असतं आणि ते खोडाचे हे पार्ट असतात. नंतर आहे लीफ, त्याला म्हणतात पान. काय म्हणायचं त्याला? पान. लीव्ज म्हणायचं. लीफ म्हणजे पान, लीव्ज म्हणजे पानं. बघा इकडे आकृती 2.7 मध्ये काही लीव्ज दिलेले आहेत. एंटायर लीव्ज, डिनेडेट, लोबेड आणि पार्ट ऑफ लीफ असं दिलेलं आहे. बघा काय काय भाग आहेत पानाचे. लीव्ज ग्रो फ्रॉम द नोडल ऑन द स्टेम. म्हणजे खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात. नोड म्हणजे पेर. पेर म्हणजे खायचा पेर नाही, त्याला जोड भाग म्हणतात त्या कांड्याचा. पुढे काय म्हटलंय? ऑन अ स्टेम लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. म्हणजे सर्वसामान्यपणे जर पान पाहिलं ना, ती पातळ असतात, थिन असतात. नंतर काय असतात? थिन झाल्यानंतर फ्लॅट म्हणजे पसरट, अँड ग्रीन इन कलर, आणि रंग कसा असतो त्यांचा? हिरवा. कळलंय सर्वांना? द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड और लॅमिना. बघा पानाच्या पसरट भागाला काय म्हणतात माहिती आहे? लीफ ब्लेड म्हणतात. लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र, लक्षात ठेवा. लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन.
पर्णपत्र असतं ना, त्याचा कडा जो असतो ना, त्या कड्याला पर्णधारा, लिप मार्जिन असं म्हणतात. मराठीत म्हणायचं त्याला पर्णधारा. लिप मार्जिन मे बी एंटायर डिनेटेड ऑर लोब्ड. म्हणजे काय माहीत आहे, पर्णधारा या प्रामुख्याने सलग असतात. पर्णधार जी असते ती सलग असू शकते. बघा पहिल्यामध्ये सलगच आहे, एंटायर सलग. आणि पुढे एक शब्द आहे बघा, डिनेटेड. डिनेटेड म्हणजे दंतेरी म्हणतात त्याला, म्हणजे अशा खाचखळगे आहेत बघा दातासारख्या, दंतेरी म्हणायचं. और लोब्ड, लोब्ड म्हणजे त्याला म्हणायचं खंडित. तिसऱ्यामध्ये तिसरं पान जे दिलं आहे आकृतीमध्ये ते खंडित आहे. सलग असतात, खंडित असतात, दंतेरी असतात. ओके, कळतं आहे का तुम्हाला? हां, नंतर अजून पानाचे भाग आहेत बघा. द टीप ऑफ द लिप इज कॉल्ड द लिप अपेक्स. बघा वरचा जो शेंडा असतो पानाचा त्याला लिप अपेक्स असं म्हणतात. हे भाग लक्षात ठेवायचे. लिप ब्लेड आहे, नंतर लॅमेना आहे, लिप मार्जिन आहे. मार्जिन 3 प्रकारच्या दिलेले आहेत, एंटायर, डिनेटेड अँड लोब्ड. कळलं? नंतर लिप अपेक्स म्हणजे काय सांगितले पहा. द टीप ऑफ द लिप इज कॉल्ड द लिप अपेक्स. इट मे बी टेपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. Leaves of some plants have the stalk called the petioles. बघा ही जी वनस्पती असतात ना, त्या वनस्पतीची पानं आहेत, पर्णपत्राच्या अगदी पुढचा जो भाग असतो त्याला लिप अपेक्स म्हणजे पर्णाग्र असं म्हणायचं. लिप अपेक्स म्हणजे पर्णाग्र. यात मुख्यतः निमुळते. इट मे बी टेपरिंग, टेपरिंग म्हणजे निमुळते. पॉइंटेड, पॉइंटेड म्हणजे टोकदार. आणि राउंडेड, राउंडेड म्हणजे कसलं रे, गोलाकार. असे प्रकार असतात. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड द पिटिओल. काही वनस्पतीच्या पानाचा जो देठ असतो, समजलं? काही वनस्पतीची जी पानं असतात ना त्या पानांना देठ असतो, देठ, त्याला पिटिओल असं म्हणतात. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक म्हणजे देठ जो असतो, म्हणजे स्टॉक असतो त्याला देठ असं म्हणतात, पिटिओल असं म्हणतात. पुढे लिव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पिटिओल. काही वनस्पती मात्र त्यांच्या पानांना देठ नसतो, पिटिओल नसतो. पिटिओल म्हणजे देठ. द पोर्शन ऑफ द लिप अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड द लिप बेस. जे पर्णपत्र असतं म्हणजे पान असतं, त्या पानाचा खोडाशी जोडलेला जो भाग असतो ना त्याला म्हणतात लिप बेस म्हणजे पर्णतल. मराठीत पर्णतल म्हणायचं, लिप बेस. स्मॉल लिप लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लिप बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्युलिस. म्हणजे काही पानाच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्ण, स्टिप्युलस असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? स्टिप्युलस. डू यू सी स्टिप्युलस इन ऑल प्लांट्स. म्हणजे सर्वच पानामध्ये असे स्टिप्युलस असतात का? तुम्ही पाहिलेत कधी? त्याचं उत्तर आहे नाही. सर्वच पानाच्या या बेसमध्ये, लिप बेसवरती अशी पानं नसतात, छोटी छोटी. पुढे बघा. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड सिंगल मिड रिप. सच लिव्ज आर कॉल्ड सिम्पल लिव्ज. काही वनस्पतीच्या पानामध्ये तुम्हाला दिसेल एकच पर्णपत्र असतं आणि एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधं पान म्हणायचं. पानाचे सुद्धा प्रकार आहेत बघा, साधं पान आणि संयुक्त पान. समजलं? नंतर एकांतरित पान असतं, आवर्ती पान असतं, सन्मुख पान असतं, वर्तुळाकार पान असतं. पानाचे अनेक प्रकार आहेत, फक्त मुख्य पानाचे प्रकार लक्षात ठेवा. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब्स. सच लिव्ज आर कॉल्ड सिम्पल लिव्ज. म्हणजे काही वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असतं, एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधं पान म्हणून ओळखलं जातं. ओके. हाऊएव्हर द लिप ब्लेड्स ऑफ लिव्ज इन सम प्लांट्स इज डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट कॉल्ड लिपलेट्स. सच लिव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लिव्ज. दुसरी एक प्रकारची वनस्पती असते, तिच्या पानामध्ये मुख्य शिरेभोवती काय असतं, एक मुख्य शिर असते आणि त्याच्याभोवती पर्णपत्र, अनेक लहान लहान पर्णपत्रिका, त्याला पर्णिका असं म्हणतात. लिप फ्लेट पर्णिकेमध्ये विभागलेलं असतं. अशा पानांना संयुक्त पान म्हणायचं. काय म्हणायचं? संयुक्त पान.
साधं पान आणि संयुक्त पान हे दोन पानाचे मुख्य प्रकार. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लीव्स. म्हणजे साधं पान आणि संयुक्त पान असे पानाचे दोन प्रकार पडत असतात. किती प्रकार पडत असतात? दोन प्रकार पडतात. पुढे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. कशाची चर्चा करायला सांगितलेले बघा. ऑब्झर्व द ब्रँच ऑफ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस etc. रोज म्हणजे गुलाब, नंतर नीम म्हणजे कडुनिंब, नंतर कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंद. अशी 4 वनस्पती दिल्या. गुलाब, कडुलिंब, कोथिंबीर आणि जास्वंद. या वनस्पतीची छोटी फांदी घ्यायची आणि निरीक्षण करायचं. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. तुम्ही निरीक्षण केल्यानंतर प्रत्येक या वनस्पतीमध्ये, वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये त्यांच्या स्टेमवरती असणारी पानाची जी अरेंजमेंट आहे ती तुम्हाला वेगवेगळी दिसेल. इट मे बी अल्टरनेटिव्ह म्हणजे पहिलं एक तर ते अल्टरनेटिव्ह असेल. मराठीत त्याला अल्टरनेटिव्हला एकांतरित असं म्हणतात. म्हणजे एक आड एक. काय म्हणायचं त्याला? एक आड एक. म्हणजे एक झालं की थोडं अंतर आणि मग दुसऱ्या बाजूला दुसरा आहे बघा. अल्टरनेटिव्ह म्हणायचं. म्हणजे त्याच्यातल्या पानांची रचना जी असते आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्यानं कशी असतात बघा. एक असतं अल्टरनेटिव्ह. दुसरं असतं डिक्युसेट. म्हणजे हे जे असतं ना ते डिक्युसेट म्हणजे कळतं तुम्हाला? म्हणजे एकमेकाच्या बरोबर त्याला आवर्ती असं म्हणायचं. आवर्ती म्हणजे कळतंय? आवर्ती म्हणजे पॅरलल म्हणजे त्या खोडावरती कशा पद्धतीने असतं दाखवलेलं सुद्धा आहे बघा. दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. डिक्युसेट आवर्ती असतं. आणि तिसरं जे असतं ना ते एकतर राऊंडेड असतं, प्लामेट असतं, नंतर लॉन्सिओलेट असतं, नंतर लिनियर असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तुम्हाला दिसतील. तिसऱ्यामध्ये अपोजिट असतात. बरोबर ते अपोजिट एकमेकाचे असतात. आवर्ती म्हणजे समोरासमोर असतात. सन्मुख म्हणजे अपोजिट, एकदम अपोजिट, समोरासमोरच दिसतील. आणि वर्तुळाकार म्हणजे गोल अशी रचना असते. समजलं? त्याला वर्तुळाकार, गोलाकार असं म्हणतात. राऊंडेड असतात, प्लामेट असतात, नंतर लॅन्सलेट असतात, नाहीतर लिनियर असतात. ओके, असे पानाचे प्रकार आहेत. तुम्ही कोणत्याही वनस्पतीचे एक पान घेऊन ते चौक मोकळा दिलेला आहे त्यावरती चिटकवायला सांगितलेलं आहे. इन द बॉक्स ड्रॉ अ स्पेरिकल लीफ यू मे हॅव फाउंड. म्हणजे तुम्हाला आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्णच्या स्पेशल लीफ, वैशिष्ट्यपूर्णच्या पानाचं चित्र तिथं काढायचं किंवा एखादं पान आणून चिटकवायला सांगितलेलं आहे की नाही. पुढे बघा, डिफरंट टाईप्स ऑफ लीव्स. टेक अ पीपल लीफ. पीपल लीफ म्हणजे कळतं तुम्हाला? पिंपळाचं एक पान. टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. दोन्ही पानं आकृती 2:9 घेतल्याप्रमाणे घ्यायचे. एक पिपळाचं पान आहे आणि एक आहे मेज म्हणजे मक्याचं पान. पुढे बघा, द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स by a single midvein which lies along the midline of the leaf blade. म्हणजे पिपळाच्या पर्णावरती तुम्ही जर पाहिलं तर पिपळाचं जे पर्णपत्र आहे त्या पत्राच्या मधोमध एक जाड शीर, वेन म्हणतात त्याला, जाड शीर असते. आणि त्यामुळं काय झालेलं असतं माहिती आहे? त्यामुळं मुख्य पर्णपत्र जे असतं 2 भागात विभागल्यासारखं दिसतं. कळतंय तुम्हाला? नक्की. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय द सिंगल मिड वेन. मधून एक वेन गेलेली असते, शीर गेलेली असते, त्यामुळे 2 भागात विभाजन झालेलं असतं. विच लाईज अलॉंग द मिड लाईन्स ऑफ द लीफ प्लेट. सेकंडरी वेन्स आर अराईज फ्रॉम द मिड वेन. म्हणजे ही मध्य शीर असते त्यातून सेकंडरी शिरा गेलेल्या असतात. तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं पिंपळाच्या याच्यात तर मुख्य शीर त्याच्या मध्यभागापासून गेलेले आणि मग त्याला उपशिरा फुटलेले आहेत बघा. बघितले तुम्ही? दे आर ब्रांच्ड अँड फ्रॉम अ नेटवर्क ऑफ अ रेटिक्युलम ऑन द अदर हँड.
In leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. पिंपळाच्या झाडाच्या विरुद्ध बरोबर मक्याचं झाड असतं. मक्याचं पान असतं. मक्याच्या पानावरती लीपचा बेस जो असतो, लीप बेसपासून ते लीप अपेक्सपर्यंत एकच शिर गेलेली असते. साऱ्या शिरा या लीप बेसपासून लीप अपेक्सपर्यंत गेलेल्या असतात. खंडित झालेलं नसतात. शिरा उपशिरा असं नसतं त्याला. द पीपल लिप ब्लेड हॅज रेटिक्युलेट वेनेशन अँड द मेज लिप ब्लेड हॅज पॅरलल वेनेशन. म्हणजे पिंपळाचं जे पर्णपत्र आहे त्याला जाळीदार शिराविन्यास म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला रेटिक्युलेट वेनेशन असं म्हणतात. आणि जे मक्याचं आहे, जे लिप बेसपासून लिप अपेक्षेपर्यंत सलग गेलेलं असतं, त्याला म्हणतात पॅरलल वेनेशन, म्हणजे मराठीत म्हणायचं समांतर शिराविन्यास. Observe the leaves of some other plants in your surrounding and identify the type of venation. असे अनेक पानं वनस्पतीची तुम्हाला मिळू शकतात. ती वनस्पतीची पानं तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरातून मिळवा आणि कोणत्या वनस्पतीचं पान कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे जाळीदार शिराविन्यास आहे की समांतर शिराविन्यास आहे ते बघा. ओके. पुढे अ लिटल फन म्हणजे थोडी गंमत. टेक fallen people leaf and soak it in the water for 15 to 20 days. म्हणजे जमिनीवर पडलेलं पिंपळाचं एक पान घ्यायचं, 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवायचं. अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड ऑफ द लेस लाईक लीप यू गेट. जर पाण्यामध्ये टाकून ठेवलं, पाण्याबाहेर काढायचं, सुकवायचं आणि मग काय करायचं, तयार झालेल्या पानाच्या जाळीपासून जाळीदार असं शिराविन्यास असणारं हे पान तयार होतं. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही पुस्तकाच्या पानामध्ये पिंपळाचं पान ठेवता ना, मग त्याला भेट कार्ड बनवायला सांगितलं आहे. पुढे एक चार्ट दिलेला आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट अराउंड यू. म्हणजे परिसरातील तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करायचं. मक्याचं निरीक्षण करायचं, कर्दळ, पिंपळ, रुई. ओके. तर तुमच्यासाठी चार्ट दिलेला आहे, तुम्ही तो पूर्ण करा. पानाचा प्रकार कोणता आहे बघायचं. मक्याचं साधं पान आहे की संयुक्त पान आहे. पर्णपत्राचा आकार कसा आहे बघायचं, म्हणजे गोलाकार आहे, सर्पिलाकार आहे, कसा आहे. शिराची मांडणी बघायची, जाळीदार आहे की समांतर आहे. पर्णधारेचा आकार बघायचा आहे. वेनेशन म्हणजे कळतं तुम्हाला. टाईप ऑफ लीप, नेम ऑफ प्लांट्स. टाईप ऑफ लीप म्हणजे पानाचा प्रकार. नंतर तिसरा शेप ऑफ लिप ब्लेड म्हणजे पर्णपत्राचा आकार. नंतर वेरिएशन म्हणजे शिरांची मांडणी. नंतर शेप ऑफ लिप मार्जिन म्हणजे पर्णधारेचा आकार. नंतर शेप ऑफ लिप अपेक्स म्हणजे पूर्णाग्राचा आकार. नंतर पुढे काय म्हटले, पिट्टीओल, येस ऑर नो म्हणजे पर्ण देठ आहे किंवा नाही, पानाला देठ आहे किंवा नाही बघायचं. उपपर्ण आहे किंवा नाही म्हणजे स्टिप्युलस, येस ऑर नो. उपपर्ण म्हणतात त्याला. स्टिप्युली म्हणजे काय, उपपर्ण. आणि शेवटचा आहे अरेंजमेंट ऑन स्टेम, म्हणजे पानाची झाडावरची रचना जी आहे ती रचना कशी आहे ते सांगायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. तो काय करायचा, तुम्ही तो चार्ट भरायचा आणि भरून झाल्यानंतर मग शिक्षकाकडून चेक करून घ्यायचं. समजलं. तर हा चार्ट तुम्ही स्वतः भरायचा. मका, कर्दळ, पिंपळ, मेज आहे, चणा आहे, पिपळ आहे की नाही, वेगवेगळे वनस्पती तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याचा एक चार्ट बनवायला सांगितलेला आहे, तो तुम्ही बनवाल अशी अपेक्षा आहे. पुढे चला. आता तिसरा जो भाग आहे, तिसरा नाही, आता चौथा भाग आहे की नाही. कोणता चौथा भाग आहे रे? चौथा भाग आहे, एकूण 5 भाग आपल्याला पाहिजे आहेत. मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. आता 2 राहिले, त्यातला एक आहे फ्लावर. बघा फ्लावर कसा असतो बघा, त्याला मराठीत फूल असं म्हणायचं. केअरफुली ऑब्झर्व फुल्ली ओपन्ड हिबिस्कस फ्लावर. खाली एक आकृतीमध्ये सुद्धा हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल तुम्हाला दिलेलं आहे. फुलाचा उभा छेदी दाखवलेला आहे आणि पूर्ण उमललेलं जे फूल आहे ते वेगळं केलेलं आहे, सेपरेट. केअरफुली ऑब्झर्व फुल्ली ओपन्ड हिबिस्कस म्हणजे काय म्हणतात त्याला,
उमललेलं फूल म्हणायचं. ओके. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिकल. म्हणजे फुलाला लांब किंवा आखूड एक देठ असतो, त्याला पेडिकल असं म्हणतात. पेडिकल, पेडिकल म्हणजे देठ. नंतर काय म्हटलंय बघा, वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच्ड टू द स्टेम, द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड सॉलन. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे देठाचं एक टोक जे असतं ना ते खोडाला जोडलेलं असतं, समजलं. आणि दुसरं जे टोक असतं ना ते काय झालेलं असतं, द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड सॉलन. दुसरं जे टोक असतं ते वाढलेलं असतं, एक्सपांड झालेलं असतं आणि फुगलेलं असतं. इट इज कॉल्ड द रेसिपेक्टॅकल. रेसिपेटॅकल म्हणजे काय म्हणायचं, फूल ज्या ठिकाणी देठाला येतं ना तो भाग सामान्यतः पसरट आणि फुगर असतो, त्याला पुष्पाधार असं म्हणतात. रेसिपेटॅकल, रेसिपेटॅकल म्हणजे पुष्पाधार. रेसिपेटॅकल कशाला म्हणायचं नक्की लक्षात ठेवा. द अदर एंड ऑफ द पेडिकल म्हणजे एक जोडलेलं असतं स्टेमला आणि दुसरं जे एंड असतं देठाचं, द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड सॉलन, इट इज कॉल्ड द रेसिपेक्टॅकल. म्हणजे काय असतं की दुसरा जो भाग असतो देठाचा, फूल ज्या ठिकाणी देठाला येतं ना तो भाग सामान्यतः कसा असतो, पसरट असतो, फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असं म्हणतात. आता फुलाचा इतर भाग जे असतात, पेटल्स अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर्स आर सपोर्टेड ऑन द रेसिपेटॅकल. म्हणजे या पुष्पाधारावरच त्या फुलाला पाकळ्या आणि इतर भाग येत असतात. कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम आर द डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर्स. या फुलाचे वेगवेगळे भाग असतात. कोणकोणते भाग असतात इकडे दिलेलं आहे. पहिला दिलेला कॅलेक्स, कॅलेक्स म्हणजे निदलपुंज. नंतर करोला, करोला म्हणजे दलपुंज, दल म्हणजे पाकळ्या. नंतर अँड्रोसियम, अँड्रोसियम म्हणजे पुमंग, हा नर घटक असतो. नंतर केलेक्स झाला, अँड्रोसियम झाला. नंतर काय आहे, केलेक्स, करोला, अँड्रोसियम आणि गायनेसियम. गायनेसियम म्हणजे जायांग, जायांग म्हणजे हा जो भाग आहे तो स्त्रीकेसराचा भाग असतो, फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो. ओके. दीज आर द डिफरंट पार्ट ऑफ फ्लावर. फ्लावरचे वेगवेगळे घटक म्हटलं की तुम्हाला कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम, गायनेसियम असे सांगता आले पाहिजेत. म्हणजे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग हे सर्वात महत्त्वाचे घटक. आता एक एक आपण पाहणार आहोत. पहिला जो आहे तो कॅलेक्स. इन द बड कंडिशन द पेटल आर कवर्ड बाय लीप लाईक पार्ट कॉल्ड सेपल्स which are green in color. They from the calyx. म्हणजे कळी अवस्था जी असते ना, फुलाची कळी अवस्था, त्या कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागानं झाकलेल्या असतात. चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा तसं. निदलपुंज आकृती 2.10 जर तुम्ही पाहिले त्यामध्ये निदलपुंज कुठे दिसते का बघा, मग तुमच्या लक्षात येईल. हिरवा भाग असतो त्या पाकळीच्या वरनं, हे आवरण असतं ना हिरव्या भागाचं, त्याला म्हणतात निदलपुंज किंवा इंग्लिशमध्ये त्याला कॅलेक्स म्हणतात. नंतर दुसरा आहे करोला. करोलाला म्हणतात मराठीत दलपुंज. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड पेटल्स. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ वेरियस फ्लावर्स लाईक द रोज. म्हणजे काय आहे माहिती आहे, दलपुंज हा जो भाग असतो ना पाकळ्यांनी बनलेला असतो, त्याला पेटल्स असं सुद्धा म्हणतात. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड पेटल्स. हा एक रंगीबेरंगी पाकळ्या असतात, कलरफुल असतो, त्याला पेटल्स असंही म्हणतात. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल द करोला ऑफ वेरियस फ्लावर्स. म्हणजे वेगवेगळ्या फुलांचं दलपुंज, जसे गुलाब, मोगरा, नंतर हिबिस्कस सेवंती, नंतर मोगरा आहे, हिबिस्कस आहे, कनेर आहे, नंतर आहे तगर.
ही जी फुलांची वेगवेगळ्या वनस्पती आहेत फुलांच्या, त्या फुलांच्या वेगवेगळ्या वनस्पती निरीक्षण करा. त्यांच्या पेटल्स बघा, म्हणजे कलरफुल असा असणारा भाग ज्याला पेटल्स असं म्हणतात. इकडे दाखवलेले आहे वेगवेगळे पेटल्स. हिबिस्कस या वनस्पतीचे पेटल्स म्हणजे पाकळ्या ज्या आहेत गुलाबी कलरच्या त्या दाखवलेल्या आहेत, आहे की नाही. नंतरचा भाग आहे तो अँड्रोशियम. अँड्रोशियम काय आहे बघा, त्याला पोमंग असं म्हणतात. धिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द धिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा जो अँड्रोशियम असतो ज्याला पुमंग म्हणतात हा मेल असतो, पुल्लिंगी भाग असून तो कशाचा बनलेला असतो. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स म्हणजे पूकेसर. स्टॅमेन म्हणजे पूकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश आणि उरंत असतात बरं का. इच स्टॅमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फ्लॅगमेंट, म्हणजे त्यामध्ये परागकोश असतात आणि फ्लॅगमेंट म्हणजे वृंत. वृंत म्हणजे दांडा असतो जवळजवळ आकृतीत बघा. नंतर बाजूला आकृती दिलेले आहेत 2.10, त्यामध्ये सारे भाग दाखवलेले आहेत. वाचत असताना ते सारे भाग त्या आकृतीत कुठे दिसतात ते बघायचं. नंतर आहे गायनेसियम, त्याला मराठीमध्ये जायांग असं म्हणतात. दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा जो असतो फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. तो स्त्री केसर, कार्पेल म्हणजे स्त्री केसर, तो कार्पेलचा बनलेला असतो म्हणजे स्त्री केसराचा बनलेला असतो. आणि त्यामध्ये काय काय असतात. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, त्यामध्ये कुक्षी असते आणि स्टाईल ऑफ ओव्हरी, कुक्षी आणि कुक्षीवृंत असतं. समजलं. आता स्टिग्मा कशाला म्हणायचं तिथे दिलेलं आहे बघा. कुक्षी असते आणि कुक्षीवरती स्टाईल म्हणजे त्याचा देठ असतो तो. नंतर स्टिग्मा असतो म्हणजे कुक्षीवरती कुक्षीवृंत अंडाशय असतं. कुक्षीवृंत आणि अंडाशय. पुढे बघा. टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लावर्स वर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिकल. पेडिकल म्हणजे देठ असतो हा. बोथ सेक्शन ऑफ फ्लावर्स विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. म्हणजे एक चांगलं ब्लेड घ्या आणि त्या ब्लेडच्या साह्यानं कुक्षीपासून म्हणजे स्टिग्मापासून, वरचा भाग आहे कुक्षी सर्वात, स्टिग्मापासून देठापर्यंत म्हणजे पेडिकलपर्यंत काय करायचं. चांगल्या ब्लेडच्या साह्यानं त्या पेडिकलपर्यंत म्हणजे वरच्या टोकापासून खालच्या भागापर्यंत बेसपर्यंत एक उभा छेद घ्यायचा. या 2 भागापैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीनं हे हिबिस्कस या फुलाचं स्ट्रक्चर वर्टिकली सेक्शन घेतल्यानंतर स्टिग्मा टू पेडिकल बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लावर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. दोन्हीमध्ये तुम्हाला एक सारखं स्ट्रक्चर दिसेल. आफ्टर मॅच्युरिटी anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. म्हणजे परागकोश असतात ना ते पक्व होतात. परागकोश पक्व झाल्यानंतर काय होतं रे, परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातमध्ये परागकण असतात, ते कुक्षीवर जाऊन पडतात. फुलाची जी कुक्षी असते त्या कुक्षीवर जाऊन पडतात. त्या क्रियेला परागीभवन असं म्हणतात किंवा परागन असं म्हणायचं. पोल्युशन नाही, पॉलिनेशन. काय म्हणायचं त्याला, पॉलिनेशन. आफ्टर मॅच्युरिटी अँथर म्हणजे काय रे, अँथर म्हणजे परागकोश. समजलं. अँथर म्हणजे काय, परागकोश. तो फुटतो आणि फुटल्यानंतर त्यामध्ये काय असतात, परागकण असतात, ते कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला पॉलिनेशन असं म्हणतात. धिस प्रोसेस कॉल्ड पॉलिनेशन. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स, एग सेल्स म्हणतात त्याला, ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप इन टू अ फ्रूट. म्हणजे या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचं फलन होतं, त्याचं रूपांतर बीमध्ये होतं आणि अंडाशयाचं रूपांतर फळात होतं. पुढे काय म्हटलंय, यूज युअर ब्रेन पॉवर
ऑफ व्हॉट यूज ऑफ प्लांट्स आर द इन्सेक्ट्स फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर. म्हणजे फुलावर भिरभिरणारे जे फुलपाखरं असतात त्या फुलपाखरांचा, कीटकांचा वनस्पतींना कोणता फायदा होतो? होतो का तरी? होतो. काय फायदा होतो रे? म्हणजे जेव्हा कीटक आणि त्या माशा जे असतात, फुलपाखरं असतात, फुलावर बसतात, तेव्हा त्याच्या पायाने ते परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर जाऊन पडत असतात. तिथं ते फुटतात, रुजतात आणि दुसरं नवीन म्हणजे परपरागण असं म्हणतात त्याला, एजंट असतात हे. म्हणजे एका फुलातील परागकण वाहून दुसऱ्या फुलापर्यंत नेण्याचं काम करत असतात. पुढे ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तुम्हाला वेगवेगळे फुलं मिळवायचे आहेत आणि ती ऑब्झर्व करायची आहेत आणि त्याचं काय काय लिहायचं. नेम ऑफ द फ्लावर म्हणजे फ्लावरचं नाव लिहायचं. नंतर नंबर ऑफ सेपल्स म्हणजे निदल म्हणतात त्याला. निदलाच्या निदल जे असतं, कुठे असतं निदल रे? हे हिरवा भाग असतो ना, त्याला निदल असं म्हणायचं. निदलपुंज म्हणतो ना आपण, कॅलॅक्स. त्याला किती निदल आहेत म्हणजे हिरव्या पाकळ्या किती आहेत, निदल जोडलेलं किंवा स्वतंत्र आहेत ते बघायचं. कळलं? सेपल्स फ्री युनायटेड. नंतर नंबर ऑफ पेटल बघायचं म्हणजे दलसंख्या जी असते. पेटल म्हणजे काय रे? पेटल म्हणजे दल म्हणजे पाकळ्या म्हणा, फुलाच्या पाकळ्या रंगीबेरंगी असतात त्या. पेटल्स फ्री युनायटेड, ते स्वतंत्र आहे किंवा जोडलेलं आहे ते बघायचं. आणि सर्वात शेवटी फ्रॉम द अँड्रोशियम अँड गायनेशियम, पुमंग आणि जायंग यांचं स्वरूप. फॉर्म ऑफ अँड्रोशियम आणि गायनेशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग आणि जायंग गायनेशियम, त्यांचं स्वरूप कसं आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा भाग या लेसनचा आहे आणि इंटरेस्टेड आहे फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे काय रे? फळं. आकृती 2.11 वेगवेगळी फळं दाखवलेले. फणस, काजू, आंबा, ग्राउंडनट, चिंच, कलिंगड, वाटाणा, टोमॅटो, वेगवेगळी फळं दाखवलेली आहेत बघा. वी एट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट. आपण दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळी फळं खाण्यासाठी वापरत असतो. ईच टाईप ऑफ फ्रूट्स हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक जातीचं जे फळ आहे ना ते वैशिष्ट्यपूर्ण असं असतं, त्याची वेगळी वैशिष्ट्य असतात. दे आर व्हेरिएशन्स इन देअर शेप्स, म्हणजे ते आकारानं वेगवेगळे असतात. आंबा, चिक्कू, नारळ, पेरू पाहिलं तर वेगवेगळे आहेत आकार. कलरनं वेगवेगळे असतात, टेस्टनं वेगवेगळे असतात. समजते तुम्हाला? म्हणजे आकारानं, रंगानं, चवीनं त्यामध्ये विविधता आढळून येत असते. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, वेअर ॲज जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स ईच विथ इट्स ओन सीड. म्हणजे कळते, आंबा हा आंब्याला एकच बी असतो ना, एका आंब्यात एकच कोय असते. फणसात मात्र तसं नसतं. फणसामध्ये जॅकफ्रूट म्हणतात त्याला. फणसामध्ये छोटे छोटे गर असतात बघा, फ्रूटलेट्स म्हणतात त्याला. आणि प्रत्येक घरामध्ये एक बी असतो. बघितलं आहे तुम्ही? हां. पुढे बघा. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बर, जिजिफस, नंतर अजून मँगो, चिक्कू, ॲपल, इटीसी. म्हणजे बोर, जिजिफस म्हणजे बोर, आंबा, चिक्कू, सफरचंद अशा फळांचे निरीक्षण करायला सांगितलेले. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय दिसेल रे त्यामध्ये? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन और सेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. इन केस ऑफ फ्रूट लाईक कॅश्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. म्हणजे तुम्हाला काय दिसेल माहीत आहे? तुम्ही जर बोर, आंबा, चिक्कू, सफरचंद अशा फळांची निरीक्षण केली, त्यामध्ये कवचांची, गरांची आणि बियांची रचना, कवच, गर आणि बी यांची जी रचना आहे, त्यांची जी संख्या आहे ती वेगवेगळी दिसेल तुम्हाला. काजूसारख्या काही फळामध्ये बी थोडेसे फळाबाहेर आलेले दिसतात, काही फळामध्ये ते कवचाच्या आत असतात. बघितलं आहे तुम्ही? सोक अँड सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. प्रेस द सीड विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. तुम्हाला एक कृती शेवटी सांगितलेली आहे. शेंगदाणा, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा. सोक म्हणजे भिजवणे. चिमटीने दाणा दाबायचा, असं दोन्ही बोटामध्ये धरायचं, दाबायचं. मग काय होईल? कोणत्या बीचे 2 समान भाग होतात ते पाहिजे. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स.
सीड विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स कॉल्ड डायकॉटिल्डॉन्स. आणि सीड विच डू नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिल्डॉन्स. म्हणजे ज्यांचे 2 समान भाग होतात त्याला द्विदल डायकॉटिल्डॉन्स असं म्हणतात. आणि ज्यांचे 2 समान भाग होणार नाहीत त्यांना मोनोकॉटिल्डॉन्स असं म्हणतात. म्हणजे एकबीज आणि द्विबीजपत्री. अशा पद्धतीनं हे फळांचे वेगवेगळे प्रकार, त्याचे युजेस, स्पेशालिटी आपण पाहिली. त्यानंतर सर्वात शेवटी एक्झरसाइज दिलेले आहे. पहा, तुम्ही जर पाहिला लेसनच्या खाली एक्झरसाइज दिलेली आहे. त्यामध्ये छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. गिव्ह एक्झाम्पल ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव स्पायनी फ्रूट्स, पायनी स्टेम, रेड फ्लावर्स, येलो फ्लावर्स. याची 2-3 उदाहरणं द्यायची आहेत. ओके, छोटे छोटे प्रश्न आहेत. ते तुम्ही सोडवावेत अशी अपेक्षा आहे. तुम्ही शोधावेत. शोधताना चांगला अभ्यास होतो. जर नाही सापडलं, नाही आलं तर मला विचारायचं. स्वाध्याय हा तुमचा घटक आहे की नाही. नाही आला तर मी सांगतोयच. मी तुम्हाला स्वाध्याय पाठवून देतो, त्याची उत्तरही पाठवून देतो. लिहून पाठ करायचं आहे बस. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपण हा जो लेसन आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे वनस्पती रचना आणि कार्य अशा पद्धतीचा दुसरा जो लेसन होता तो या ठिकाणी संपतो. धन्यवाद.